सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी। मीनल, काय झालंय सांगशील का? मालू काकू। कोण मालू काकू? आमच्या शेजारी राहायच्या त्या। मला खूप आवडायच्या, खूप जीव होता त्यांचा माझ्यावर। मी माझ्या घरापेक्षा जास्त त्यांच्या घरी असायचे, अगदी सकाळी उठल्यापासून दात घासायला सुद्धा। का तुमच्या घरी पेस्ट नसायची? असंच म्हणायची आई मला। काय आपल्या घरी पेस्ट नाहीये का? तरी पण मी जायचे। मग त्या गेल्या ग। 1 वर्ष झालं, मला सांगितलं पण नाही कोणी। मला कोणाच्या तरी प्रोफाईल मधल्या एखाद्या कमेंट मधनं कळलं की त्या गेल्या। बघ ना, आपल्याला एवढा महत्वाची असणारी व्यक्ती अचानक एखाद्या दिवशी निघून जाते। का होतं असं? असंच असतं ग। तेच, का असतं असं? जायच्या आधी एकदा तरी त्यांना भेटायला हवं होतं यार मी। आईनी पण नाही सांगितलं मला। एरवी नको तेव्हा फोन करून काहीतरी नॉनसेन्स सांगत असते। जा बघ, तेवढीच शतपावली होईल। अरे निकमाजी, हॅलो, झाली का जेवण? काय झालं? अरे माझी नेमकी बीपीची गोळी संपली आणि आमच्या घरातही नेमकं कुणी नाही। हे तर गावाला गेलेत, मुलगा आणि सून गेली महाबळेश्वरला। आम्ही आणतो ना। हे घे पैसे। अहो पैसे कशाला? मी आणतो। नको, म्हणजे मी जातो। त्याला नको। आणशील ना नक्की गोळ्या? हो, या ना। हं, येस येते मी। येस। थँक्स। अहो थँक्यू काय, 24 तास घरपोच औषधं पोचवण्याची सोय आपली। हा मी गेलो असतो। पैसे मी खर्च नसते केले, मी औषधच आणणार होतो। इकडे। अरे खरं सांगतोय। इकडे। हे सगळे इकडे यार। अरे सगळ्यांना रेश्मा, ॲना, कैवल्य, इकडे या। सगळ्यांना नको बोलू ना। अरे मी थांब थांब। अरे ऐका ना, माझ्याकडे एक प्लॅन आहे। आपण निकमाजींसाठी एक नाईट आउट प्लॅन करूयात का? काय? निकमाजी कशा बसणार तुझ्या बाईकवर? पण ते आपल्या घरात येऊन बसू शकतात ना? हे बघा, एकतर आज त्या घरात एकट्या आहेत, त्यातून मीनलही डिस्टर्ब आहे। तिला मालू काकूंची आठवण येते, तिला बरं वाटेल। मस्त कल्पना आहे। मी लगेच काहीतरी खायला करते। हा चालेल, हे बेस्ट। काय काय कर काय? अरे आशुतोष, आत्ताच पोट भरून जेवलायस ना? आता काय पाठ भरून आणि कान भरून जेवणार आहेस का? आता मी सांगतो तसं जरा झटपट तयारीला लागा, ओके?
मी औषध घेऊन येतो पहिले. हा ओके ओके गॉट इट. आपली थीम असेल ओल्ड इज गोल्ड. आजी या ना, माझा कुकिंगचा खूप मूड आहे आजी. आजी एक मिनिट, तुम्हाला काही दिसतंय? नाही ग, तुम्हाला काही ऐकू येते? अगं कुठे काय? आता बघा मॅजिक. हा 1 2 3. गेस्ट ऑफ ऑनर आहेत कोण तुमच्या शिवाय आणखी कोण? ओ आजी, ओ आजी, निक माझी. या 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 या. काय आहे? काय चाललंय सगळं? सरप्राईज. ना लबाडेस तू. मला म्हणालीस की मला एखादी रेसिपी सांगा. ही रेसिपी आहे हो ग. आजी, आज आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलंय आजची रात्र तुमच्यासाठी भेट. मला भेट? आजची थीम काय माहिती का? ओल्ड इज गोल्ड. अरे खरंच किती सुंदर. खरंच तुम्ही रात्र जागवणार आहात? नाहीतर बघा रात्र झाले की कंटाळाल आणि झोपून जाल. रिवाज हमें मंजूर नहीं इस दुनिया के, रिवाज हमें मंजूर नहीं इस दुनिया के, खुली आंखों से सपने देखते हैं, मोहताज नहीं हम नींद के. माशाल्लाह माशाल्लाह. क्या बात है. ठीक है, जब तक ये मेणबत्ती जलेगी तब तक ये रात जागेगी. जो कोणी ही मेणबत्ती विजायच्या आत विझेल तो आपल्यातला म्हातारा. डन डन डन. भाऊ भाऊ आठवतं का रे तुला तो रंगपंचमीचा दिवस? आपले बाबा खूप बोलले होते तुला. होय ताई, सगळं आठवतंय. रंगपंचमीचा होता सण, रंगपंचमीचा होता सण. रंग रंगली पेठपुरी. घरात बसलो दोघे आपण, घरात बसलो दोघे आपण. वृद्ध पित्याचे नसते बंधन तोडून उठलो ज्या क्षणी. बिघडली अवघी आयुष्याची घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. ताई ताई चुकलो ग मी, चुकलो. ऐकायला पाहिजे होतं. लाईट्स ऑन. सगळ्यांकडून आजींना तुमच्या या अप्रतिम ऍक्टिंग बद्दल हा घ्या तुम्हाला करंडक. याला तुमच्या घरी घेऊन जा आणि शोकेस मध्ये ठेवा कायमचा. काय तू. ग्रेट होतं बरं का, ग्रेट होतं तुम्ही केलं ते. पण काय हे सगळं मॅजिक कुठून आलं हे सगळं? अरे तुम्हाला आश्चर्य काय वाटतंय? मी कॉलेजमध्ये असताना नाटकात कामं करत होते. हे गाईज, आपण डमशेराज खेळूयात. अडतूच गेम आहे यार. तू का रे लहान होता आपण. आजीच म्हणत होत्या मगाशी दमशेराज खेळायचं म्हणून. हो 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 मीच म्हंटल. इतका भारी गेम आयुष्यात कधी खेळला नाही मी. लेट्स प्ले डमशेराज. खेळायलाच पाहिजे आणि त्यांनी मॅच्युरिटी वाढते. खेळूया चला. टीम्स पाडूया. तिकडचे तुम्ही, इकडचे आम्ही. यो म्हणजे आमच्या टीम मध्ये मी एकटाच आहे. ए रडू नको रे. चल घे तुझा करंडक तुला परत. ठीक आहे. तरी मी एकटाच आहे. अरे बर बाबा, तुला इंग्रजी पिक्चर नाही देत. रडू नका. लिंबू टिंबू टीम तुमची. ठीक आहे. चला. अरे पण मग मी कोणाच्या टीम मध्ये? आजी थांबा, इकडे बसा तुम्ही.
बसा. आजी तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आम्हाला मस्त मस्त पिक्चर द्या, आम्ही त्याची ऍक्टिंग करतो. चला. कम ऑन. ए आहे ना, चल जा. सोपं आहे. हिंदी तेच चलतं, ते कळलं पुढे. हा कसम, कसम पैदा करने वाले की. करेक्ट. कळवलं एवढं लवकर का सांगितलं? ऍक्टिंग करायची होती ना मला. बाई ग माझी आना, अगं कशी आहेस का तू? नेक्स्ट. ए मी जाऊ. हा ऑल द बेस्ट. तुला ऑल द बेस्ट. नाही ऍक्च्युली आपल्याला चला मुरारी हिरो बनणे. असा पिक्चर आहे? आहे असं पिक्चर आहे, मी बघितलंय. हा चल. बदक. अरे कुठे चाललायस? हा कू हे चाललायस? कहाँ जाते हो? चला 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 चला. हाँ चला, हाँ चला. ओके हाँ नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. प्रभुदेवा. एवढे त्याला बासरी पावा. सुजयची पुंगी वाजली. अरे मुरारी. आउट. चल. चला. नेक्स्ट. आशू. मार डाला. झपाटलेला. त्याने सांगितलं ना. मी तुला सांगतोय, त्याने तोंडाने सांगितलं आता. हा कळलं पुढे. कळवलं असं बघू नको ना, भीती वाटते. डरना जरूरी है. पार्ट 2. ही चिटिंग आहे. काहीच केलं नाही यानं. अरे काय माणूस आहे हा. पेन आहे का पेन? लॅपटॉप आहे, पण टाईप करू. तो ठेव तुझ्या पिशवीमध्ये. पेन नाही तर पेस्ट आहे का? पेस्ट. दात घासायची. कपडे हे झालं का? ऐक ना, आता हिला ताई म्हणायचं का दादा? काका. झोपले नव्हते, जागीच होते, विचार करत होते. असा अगं आमच्या वेळेला काही असले मोबाईल नव्हते ना, त्यामुळे आम्ही अशीच मजा करायचो.
आणि जोक पण यायचं नाही तुमच्यासारखे मोबाईलवर. हेच आमचे विनोद. शेवटी जुनं ते सोनं, हो की नाही? असं काही नाही आजी, फक्त जुन्याच गोष्टी चांगल्या असतात असं काही नाही. इनफॅक्ट अनेक वेळा जुन्या गोष्टी डोक्यात जातात खूप. म्हणजे नवीन गोष्टी पण चांगल्या असतात. मी तुम्हाला सांगतो बघा ना, आता तुम्ही गेलात, एवढी मेहनत घेतली मिशी वगैरे काढायची टूथपेस्टनी, त्यापेक्षा माझ्याकडे एक ऍप आहे. त्या ऍप मध्ये माणसाचा फोटो काढायचा फक्त, आणि हवं तसा चेहरा बदलता येतो. म्हणजे मिशा लावता येतात, डोळे बाहेर काढता येतात, दात वगैरे बाहेर काढता भारी आहे ते, भारी आहे ते. दाखव मी ना. दाखवतो दाखव, तुम्हाला. दाखव. आशूचा फोटो काढतो. अरे याला ऑलरेडी दाढी मिशी आहे. तू पटकन करून येतोस का? अरे थांब. सुजा तुझं चल. चेहरा न्यूट्रल क्लास. आता बघा, आता सुजयला मिशी काढली मोठी, कानातनं केस काढूया बाहेर. हा माझा पहिला फोटो आहे ज्यात डोळे मोठे आहेत. आणि दात 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 फुल बाहेर. विकृत आहे विकृत. आजीना दाखव, आजीना दाखव. अचानक कुठे गेला? लॉक केले बाहेरून. काय अचानक काय झालं त्यांना? काय झालं? चिडल्या का त्या? मी काय माझ्याकडे काय बघता? मी काय केलं यार? मी फक्त असं म्हणलं की काय जुन्या गोष्टी डोक्यात जातात कधी कधी. पण नाही म्हणजे तुम्हाला पण आवडलाच ना ते ऍप. असं काही नाहीये. म्हणजे यार असं घाबरू नका. मला घाबरू नका. आपण फ्रेंड्स आहोत ना यार. व्हॉट्सअप गाइस, देखता काय? बजाओ. सांगते मी एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. यांना मी म्हणलं तुम्ही मला शिवाजीनगरच्या चौकामध्ये न्यायला या. येतो म्हणाले. मी आपली वेळ झाली तिथे जाऊन चौकात उभी राहिले. हे आले समोरून, मला हात केला, मी त्यांना हात केला आणि निघूनच गेले गो. अगं मी बघतच राहिले. हे मला न्यायला आले होते, यांनी असं काय केलं? शेवटी चिडले, घरी गेले. म्हटलं अहो तुम्ही मला न्यायला येणार होतात ना, मी तुम्हाला हात केला. ते म्हणले हो मी तुलाही हात केला पण न्यायचंच विसरलो. असे विसरण. काय ग अशी काय बघतेस माझ्याकडे? काय आजी बघता बघता तरुण आणि लहान झाली ना. अगं असंच असावं माणसानी. मन मुराद जगून घ्यावं. आपले साहिर म्हणून गेलेत ना, आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है. काय रे एकटाच काय असं खिडकीत उभा राहिलायस? रात्र बघतोय. एकटाच? रात्र खूप आवडते मला. अरे आम्हाला पण घे की तुझ्या सोबत. नाहीतरी आता आपण तिघेच तरुण उरलोय. बाकी सगळ्यांची विकेट तर केव्हाच पडली. मीनू काय झालं? तुला मालू काकूंची आठवण येते? अॅना म्हणाली होती मला मगाशी, अगं जाणारं माणूस जाणारच, मागे उरतो आपण. शांत सो,
मला कधी रडू आलं ना, मालू काकू पण अशा जवळ घ्यायच्या. अगं मग मला तुझी मालू काकूच समज. झोपो शांतपणे. अगं त्या सुद्धा हे वरून बघत असतील, त्यांनाही खूप बरं वाटत असेल. झोप, शांत झोप. ए रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, मेरा कसूर क्या है तू फैसला सुना दे. ए रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, मेरा कसूर क्या है तू फैसला सुना दे.